स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं धारावीत विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून आणि विज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील धारावीचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला। धारावी सोशल मिशन आणि अदानी नवभारत डेव्हलपर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला। हा प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक होता। मेरे सपनों की धारावी या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी धारावीची विविध मॉडेल्स, वर्किंग मॉडेल्स आणि चित्रांच्या माध्यमातून आपापले विचार मांडले। या प्रदर्शनाला नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनांचं कौतुक केलं। धारावीच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भातील विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुळकेलवार यांनी। 15 ऑगस्टच्या निमित्ताने मुंबईमध्ये धारावी सोशल मिशन आणि त्यासोबतच अदानी नवभारत डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला चालना देण्यासाठी एक विज्ञान प्रदर्शनी आणि त्यासोबतच एका चित्रकलेच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, धारावीमध्ये धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे, अदानी नवभारत डेव्हलपरच्या माध्यमातून हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे, याचा विषय ठरवण्यात आलेला आहे मेरे सपनों की धारावी। अर्थातच माझ्या स्वप्नातली धारावी। आणि स्वप्नातली धारावी कशी असेल याचे वेगवेगळे प्रदर्शन, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। वेगवेगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातलं धारावी कसं असावं हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तुम्ही मला सांगा, काय तुमचा प्रकल्प आहे? हम लोगों को ऐसी धारावी चाहिए, ये हमारे सपनों की धारावी होना चाहिए। हमारे सपनों की धारावी में बड़ी बड़ी बिल्डिंग्स होना चाहिए। इसके लिए क्योंकि हमारी धारावी में बहुत सारे लोग हैं मगर जगह बहुत कम है, तो अगर हमारे धारावी में ज़्यादा बड़ी बड़ी बिल्डिंग्स रहेगी तो कम जगह में बहुत सारे लोग एडजस्ट हो सकते हैं। और हम लोगों को स्ट्रीट लाइट्स चाहिए इन द फॉर्म ऑफ सोलार पैनल्स, जिसकी वजह से हम लोगों की इलेक्ट्रिसिटी बच सकती है। उसके बाद में हम लोगों को हॉस्पिटल्स चाहिए ताकि हम लोग जब भी बीमार पड़े या फिर हम लोगों को जब भी इमरजेंसी की ज़रूरत हो तो वी कैन यूज़ हॉस्पिटल। फिर हम लोगों को मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग स्कूल चाहिए, जिसकी वजह से जो है हमारे बच्चे धारावी में कोई भी बच्चा अनपढ़ या फिर इलिटरेट ना रहे, सब पढ़े लिखे रहे और हम डिसिप्लिन मैनर्स भी जो है स्कूल से सीख सकें। आफ्टर डैट हम लोगों को चाहिए स्किल ट्रेनिंग सेंटर, जिसकी वजह से हम लोग बहुत सारी स्किल्स जो है सीख सकते हैं। अगर कोई पढ़ा लिखा नहीं है तो भी वो स्किल्स से, जॉब से अपनी कमाई कमा सकते हैं। फिर हम लोगों को AI टावर चाहिए, जिसकी वजह से हम लोगों को बहुत सारी हेल्प हो सकती है। हम लोगों की धारावी मॉडर्न बन सकती है। अभी की जो धारावी है वो डेवलप होने जा रही है। क्या आपको लगता है कि आपके सपने जो है धारावी को लेकर, वो उसका यहाँ पर रीडेवलपमेंट में सपनों की धारावी रहेगी? होना तो चाहिए और है। मैं हमारे एल्डर्स, हमारे आइडियल्स पे भरोसा कि वो हमें जो चाहिए वो हमें देंगे। हमने यहाँ पर बहुत ज़्यादा मेहनत से क्या हमें चाहिए वो बताने की पूरी कोशिश करी है। अब हम ये चाहते हैं कि हमें जो हम चाह रहे हैं वो हमें मिले। इतर काही विद्यार्थी आहेत, त्यांचा नेमका काय प्रकल्प आहे ते आपण सांगणार। तर काय सांगशील, काय प्रकल्प आहे? कोण बोलणार आहे तुमच्यापैकी? हां, सांग, काय आहे हे? ही आपल्या धारावीत जे पोल्युशन करतात फॅक्टरी, ते आपण क्लिअर करतात। इथं छोटासा एक मॉडेल दाखवतात, तिथं कार्बन गॅस रिलीज होतं आणि इथं कॉटन आणि नेट असते, ते क्लीन करून इथं सोडते। अच्छा, तर तुला असं वाटतं की धारावीमध्ये जे पोल्युशन वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी असे मोठमोठे प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे? हो हो। अच्छा, काय वाटतं? म्हणजे आता factory we can use this project about in the factories because factories release very harmful gases. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे घातक विषारी वायू फॅक्टरीच्या माध्यमातून निघतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या धारावीमध्ये छोटे छोटे कारखाने आहेत, त्या कारखान्याच्या माध्यमातून विषारी वायू हवेमध्ये निघतो आणि त्यासाठी देखील एअर फिल्ट्रेशन प्लांट या ठिकाणी लावण्यात आले पाहिजे, जेणेकरून धारावीमधलं प्रदूषण देखील येत्या काळात कमी होईल। कॅमेरा पर्सन देवेंद्र दयाळकरसह अक्षय कुळकेलवार, NDTV मराठी, मुंबई।